खबर महाराष्ट्र के बुल्ढाना से है, जहां बंजारा आरक्षण संघर्ष समिति ने आज एक हड़ताली मार्च निकाला और जिला कलेक्टर के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन भेजकर हैदराबाद, राजपत्र और सीपी व बरार प्रांतों में उल्लेखित राज्य में बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति का आरक्षण लागू करने की मांग की। इस एल्गर मार्च में एक गौर सवा लखेर जोर का नारा गूंजा। मराठा समुदाय ने आरक्षण के लिए विरोध प्रदर्शन भी किया था। अधिकांश मांगे मान ली गई। उसके बाद बंजारा समुदाय आरक्षण के लिए आक्रामक हो गया है। पूरे बंजारा समुदाय की ओर से जिला कलेक्टर कार्यालय में हैदराबाद गैजेट के आधार पर महाराष्ट्र में अनुसूचित जनजाति श्रेणी के तहत बंजारा समुदाय का आरक्षण प्रदान करने की मांग की गई है। इसके लिए एक मार्च निकाला गया। इससे पहले गणमान्य लोगों ने जीजा माता दर्शकों के सामने समुदाय के सदस्यों का मार्गदर्शन किया। उसके बाद एक मार्च निकाला गया और जिला कलेक्टर कार्यालय पहुंचा। हालांकि उसके आदिम लक्षण थे। राज्य सरकार ने समुदाय के लिए केंद्र सरकार की अनुसूचित जनजाति श्रेणी के आरक्षण को लागू करने के लिए कोई कदम नहीं उठाया। अनिल वायाल की रिपोर्ट। आमचा बंजारा समाज हा पूर्ण ताकदीनिशी आज रस्त्यावर उतरला। आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून 75 वर्षापासूनची ही मागणी आहे, परंतु आमची मागणी अद्यापर्यंत शासनानं काही पूर्ण केली नाही। आम्ही कुठे एसटीमध्ये येतो, कुठे एससीमध्ये येतो, महाराष्ट्रामध्ये VJNTमध्ये येतो, कुठे उत्तर प्रदेशामध्ये OBCमध्ये येतो। आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती। पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे। डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत ते केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापर्यंत झाली नाही। आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला, त्या मराठा समाजाच्या मोर्चाला OBC आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे। त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, औरंगाबाद, विदर्भाचे बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, अमरावती, यवतमाळ हे सगळे जिल्हे, त्यानंतरचे नाशिक, जळगाव, जितकी ज्या ठिकाणी बंजाराला ते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे। तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण बंजारा समाजाला मराठा समाजाला सोप्या पद्धतीने आरक्षण मिळालं आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलंय। आपण आंदोलन जे आहे ते आज तर फक्त आमची झाकी होती, आता फक्त झाकी आहे। याच्यानंतरचे आंदोलन जे आहे की एक मोर्चा काढल्याने काही मागणी पूर्ण होत नाही, परंतु आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला, पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल, त्यानंतर दिल्लीला मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं। तुमच्या मागणीला मूळ आदिवासी विरोध करताय। आम्ही एव्हा शिवलाल महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं तुम्ही खाऊ नका, ज्याला भूक लागली असेल त्याला पहिले खाऊ घाला। ती शिवलाल महाराजांची शिकवण आम्ही घेतलेली आहे। आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू, पण त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही।